नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवमुद्रा प्रतिष्ठानचा सामाजिक वसा. चिरेखिंडच्या विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची शिदोरी. सलग 25 वर्ष शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम. समाजातील अनेक संस्था मोठमोठे उपक्रम राबवितात, मात्र एखाद्या दुर्गम गावातील शाळेशी नाळ जोडून तब्बल 25 वर्षे सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे हा खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरतो. अशाच सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवत शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूरने प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम चिरेखिंड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ज्ञानदानाचा वसा अखंडपणे जोपासला आहे. जून महिना सुरू झाला की पालकांच्या डोळ्यासमोर शालेय साहित्याची चिंता उभी राहते. मात्र शाळेच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या हातात वह्या, पुस्तके आणि आवश्यक साहित्य मिळाल्याने चिरेखिंडच्या चिमुकल्यांचा आनंद अक्षरशः ओसंडून वाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यातील चमक हीच या उपक्रमाची खरी पावती ठरली. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या हा उपक्रम यंदा सलग 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. एका छोट्याशा वस्ती शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास आज तालुक्यातील गुणवंत आणि आदर्श प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचला असून त्यामागे संस्थेची सातत्यपूर्ण साथ आणि गावकऱ्यांची शिक्षणाप्रती असलेली आस्था आणि शिक्षकांची मेहनत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिवमुद्राचे मार्गदर्शक आप्पासाहेब उतेकर, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, सल्लागार अनिल मोरे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी निकम, उपाध्यक्ष सतीश शिंदे, गणेश कदम, केंद्रप्रमुख विजय पवार, सचिव ज्ञानेश्वर बावलेकर, रवींद्र वाईकर, संतोष केसरकर, सुगंधा कदम, मुख्याध्यापक सीताराम जाधव, ज्ञानेश्वर उतेकर, कासुर्डे मॅडम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत कळंबे म्हणाले, शिवमुद्रा प्रतिष्ठान ही केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणारी संस्था नाही, तर गावाच्या विकासासाठी सातत्याने धडपडणारी सामाजिक चळवळ आहे. कोणत्याही कार्यात सातत्य राखणे हे मोठे आव्हान असते. मात्र शिवमुद्राने गेली 25 वर्ष निस्वार्थपणे हा उपक्रम सुरू ठेवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. चिरेखिंड शाळेचा गौरव करताना त्यांनी सांगितले की दुर्गम भागात असूनही ही शाळा गेली अनेक वर्षे गुणवंत विद्यार्थी घडवत आहे. दर्जेदार शिक्षण कसे असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. येथील शिक्षकांची मेहनत आणि गावकऱ्यांचा सहभाग यामुळे नवोदयासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्येही विद्यार्थी यश मिळवत आहेत. या शाळेला आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल. आजच्या स्पर्धेच्या आणि भौतिकतेच्या युगात अनेक जण समाजापासून दूर जात असताना शिवमुद्रा प्रतिष्ठानने मात्र समाजाने आपल्या दिलेल्या समाजालाच परत द्यावे ही भूमिका कृतीतून जपली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली ही मदत केवळ साहित्याचे वाटप नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पेटवलेला ज्ञानदीप आहे. यावेळी संस्थेच्या वतीने कुमार रोहित ढवळे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यंदाचा हा उपक्रम कैलासवासी कुमारी सिद्धी शेडगे या विद्यार्थिनीच्या स्मृतीत समर्पित करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिकतेबरोबरच भावनिकतेचीही किनार लाभली. सातत्य, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणासाठीची निस्वार्थ तळमळ यांचा संगम म्हणजे शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि म्हणूनच हा उपक्रम इतर संस्थांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय ठरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर सर यांनी केले. आवाज महामुंबई चॅनलसाठी प्रकाश कदम, पोलादपूर. होट्याची अवस्था बघितली आणि मी आता येतानाच वाटेची नाराजी व्यक्त केली यासाठी की आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतो. इथे शाळा मोठ्या मोठ्या डेव्हलप झालेल्या CSR आहे. ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न 5-5 हजार 20 कोटीचं ग्रामपंचायत उत्पन्न त्याला गरज नाही, तिला म्हणजे गरज आहे. पण इथे आपण डोंगरामध्ये इथे माझं असं स्वप्न आहे की आम्हाला ही मॉडेल शाळा बनवायची, म्हणून आपण हा रस्ता इथं आणतो. इथल्या पालकांना रोजगार जरी इथं असला तरी ते महाबळेश्वर जवळ आहे, परंतु त्यांची बाकीची फॅमिली इथं आहे.
आणि इथे विद्यार्थ्यांची मॉडेल बनवलं आपण या शाळेला पूर्णपणे चांगलं, जेणेकरून मला दाखवता येईल काय सर्टिफिकेट काय मिळणार आहे. पैसे आपण दुनियाभर कमवतो दुनियाभर, पैसा असं कसं नाही. पण एका मुलांच्या गोठ्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही आरशी शाळा बांधून दिल्या डोंगरामध्ये. त्यांना पाण्याची व्यवस्था हा सोपा विषय नाही, याच्यावरती पण बोलतच नाही. बरं साहेब, हा सोपा विषय माझ्याकडे बोलतो आम्ही जरी मला तुम्ही उद्या पंचायत सदस्य आहात सर्व द्या, एक गोळी मला मारून दाखवत म्हणजे नाही होत, त्याला फार प्रोसेस आहे. किती रुपयाची पण सांगू शकतो टाकी. आज माझं चॅलेंज आहे, कुठे ह्यात एक आणून दाखवा. अशा आपण 11 बांधल्या आपल्याला 70 बांधायच्या होत्या.